कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका परिसरात गुरुवारी रात्री भीषण अपघात घडला। एका भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या दोन पादचाऱ्यांना जोरात धडक दिली। या धडकेत 21 वर्षीय महिला आणि एका 14 वर्षीय मुलीला गंभीर दुखापत झाली आहे। धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर दुचाकीस्वार तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला। मिळालेल्या माहितीनुसार 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास हा अपघात घडला। वैशाली तुषार राऊत वय वर्ष 21 आणि प्रतीक्षा प्रल्हाद खडके वय वर्ष 14 अशी जखमींची नावे आहेत। अपघातानंतर श्री जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानच्या 24 तास कार्यरत असलेल्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना भरणे येथील रॉयल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। खेड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फरार दुचाकीस्वाराला शोधण्यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही आणि स्थानिकांची मदत घेतली जात आहे। लवकरच आरोपीला अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे।